मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सोशल मीडिया पोस्ट ब्लॉक किए जाने को लेकर सरकार पर निशाना साधा। उन्होंने कहा कि सरकार जनझट और युवाओं से घबरा रही है, इसलिए उनकी आवाज दबाने की कोशिश की जा रही है। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि जो सवाल पूछता है उसकी पोस्ट हटाई जाती है और सरकार तानाशाही तरीके से काम कर रही है। उन्होंने कहा कि पोस्ट ब्लॉक करने से विरोध खत्म नहीं होगा और युवाओं की आवाज नहीं रुकेगी। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। असे जैनजीला सरकार किती घाबरलंय हे 15 ऑगस्टला पंतप्रधानांच्या भाषणातून दिसून आलं। ज्याचा उल्लेख तरुणांच्या संदर्भात, युवकांच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात कितीदा झाला। हे सरकार घाबरट सरकार आहे आणि त्यामुळे या तरुणांनी केलेल्या पोस्ट हे वस्तुनिष्ठ होत आहे। आणि मला हे कळत नाही की विद्यार्थी तरुण भावना व्यक्त करतात अशा पोस्ट डिलीट करण्याचा सपाटा, ब्लॅक करण्याचा सपाटा हे सरकार लावते। याचा अर्थ या सरकारचा आता मला वाटतं की लोकशाहीवरचा यांचा विश्वास उडालाय। यांना हुकुमशाही पद्धतीने कारभार करायचा आहे आणि आपल्या यांच्या विरुद्ध जो बोलेल त्याला ब्लॅक करायचा, जो विचार मांडेल, जो सोशल मीडियावर पोस्ट करेल त्याला ब्लॅक करायचा, त्याचा आवाज दबायचा कायमचा, त्याला पुढे त्याचा आवाज निघू नये। हे तर आता सोशल मीडियावर ब्लॅक करणं सुरू आहे। उद्या हे मस्तवाल सरकार उद्रेक तरुणांचा झाला तर तरुणांचा जीव घेईल। ज्या पद्धतीनं झोडपून काढलंय, म्हणजे यांना सत्तेसाठी कोण मेले काय, कोण जगले काय, केवळ यांना सत्ता हवी आहे। किती लोकांचं काय नुकसान होत आहे, त्यांच्या भविष्याचा यांना अजिबात भविष्याची चिंता या सरकारला नाही, हे आता दिसत आहे। म्हणूनच हे संपूर्ण कारस्थान यांच्या पोस्ट ब्लॅक करणं, 1,93,00,000 विद्यार्थ्यांचे, युवकांचे पोस्ट, जेनजीचे पोस्ट ब्लॅक करणं म्हणजेच सरकारचे आता दिवस भरले आहेत। आणि हे किती ब्लॅक केले तरी तरुण आपला आवाज बंद करणार नाही, तो सदैव सुरू ठेवेल आणि या सरकारला खाली खेचेल। यामध्ये आता कुणाच्याही मनात शंका नाही।